अरे म्हटलं सांग ना 100 मीटर पळायला तुला किती वेळ लागेल? म्हटलं 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं 100 मीटर? अरे ऑलिम्पिकचं हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. तो 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. त्याला पुन्हा विचारलं, अरे तुला किती वेळ लागेल 100 मीटर पळायला? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचं बंद झालं. तेवढ्यात त्याचा एक मित्र पाठीमागून धावत धावत आला. ए पळ, कुत्र पिसाळलंय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 5 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तू तर ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्टला 7 सेकंद लागतात, तू 5च सेकंदात 100 मीटर पळलास. म्हटलं मग कुत्र मागं लागलं होतं. म्हणजे 5 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आल्यावर. मग संकट चांगली आहेत का वाईट? चांगली. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. संकट यायलाच हवीत, अडचणी असायलाच हव्यात, अडथळे उभा राहायलाच हवेत. तेच तुम्हाला घडवत जातील. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. उधाणलेला समुद्रच सर्वोत्तम खलाशी घडवतो. हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही गरीब आहात, उत्तम. श्रीमंत व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे.